सिनेमांची संख्या खूप झालेली आहे. ती संख्या आटोक्यात आणली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे पैसे तुमच्याकडे आहेत म्हणजे तुम्ही निर्माते झाला. तुम्हाला काहीतरी ॲक्शन रोलिंग बोलता आलं किंवा काहीतरी 4 प्रॉपर्टी लावल्या तुम्ही आर्ट डायरेक्टर झाला. हे प्रमाण खूप वाढलंय. नवोदित कोणतरी प्रोडक्शन मॅनेजर येतो, "नाही, नाही माझ्याकडे एवढंच बजेट आहे. मग तुम्ही एवढ्यातच करा. तुम्ही नाही तर मग मी 4 सेटिंगवाले घेतो आणि पिक्चर करतो." मग ही जी संख्या खूप झाल्यामुळं चांगले सिनेमे दाबले जातात किंवा त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही. त्याच्यामध्ये होतं काय, या सगळ्या गोष्टीमध्ये की मग आपला जो होतो की मग मराठी आपोआपच काय होतं, मग मराठी प्रेक्षकच मराठी सिनेमा पाहत नाही. मग आपण महाराष्ट्रात जरी आता राहतो किंवा आपण पुण्यात राहतो, तर पुण्यातच तुम्ही सांगा की मराठी माणसं किती, बाहेरची माणसं किती आहेत. ती पण त्या जवळपासची जवळ-जवळ 50% दिली असेल तर 50% मिक्स असतात. आता मी दिल्लीमध्ये काम करत होतो. दिल्लीमध्ये मी मधल्या काळामध्ये छावा सिनेमा पाहिला. पण तो असं काय महाराष्ट्रातले आम्ही 5-6 जणच होतो. पण बाकी यूपी, एम-पी, बिहार, पंजाब, हरियाणा सगळीकडची लोकं होती. पण त्यांनी खूप आनंद घेतला सिनेमाचा. काय महाराष्ट्र कल्चर, ऐतिहासिक गोष्ट, ऐतिहासिक सिनेमा. जसं मी तुंबाड म्हणेल, कल्चर मराठी. जसं आता फुले, हिंदी सिनेमा आहे. तर आता मी बरेच लोकांना आता पाहतोय रिव्ह्यू त्याचे काही. मग मला असं वाटतं की मराठी भाषा 2 गोष्टी मुद्द्यावर. मराठी इंडस्ट्री इंडस्ट्री करून चालणार नाही. लक्षात घ्या मला काय म्हणायचंय, की मराठी कल्चर, मराठी भाषा किंवा मराठी सब्जेक्ट, मराठी महाराष्ट्रातल्या काही गोष्टी ह्या हिंदी स्वरूपात जरी मोठ्या मांडल्या, मग त्या लोकांनाही कळेल की महाराष्ट्रात किंवा त्या विषयामध्ये चांगली गंमत आहे.